तुमची जी मागणी आहे तुमच्या सर्वांची जी मागणी ती मागणी आम्हाला देखील मान्य आहे आणि 100% पुढे मान्य आहे. तुम्ही जसे कामगार आहेत तसेच आम्ही देखील कामगारच आहोत, फक्त आपल्या कामाचं स्वरूप वेगळं आहे. बरोबर आहे. विषय नंबर 1 असा आहे त्याच्यामध्ये तर तुमची जी मागणी आहे किंवा आम्हाला कामगाराचे 90 दिवसाचे काम करायचे पुरावे म्हणजे दाखले मिळावे. बरोबर आहे. आम्ही पण द्यायला तयार आहे. आम्ही त्याच्यात नाही म्हणतच नाही. शासनाने देखील आम्हाला काही क्लिअर पाठवले ते जुने नंतर नवे गोंधळ झालेले आहे. बरोबर आहे. त्या गोंधळाची सुधारणा होण्यासाठी आमच्या संघटनेने शासनाकडं तसा पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्या संदर्भाने आज किंवा उद्या कामगार मंत्रालयाशी कामगार मंत्र्यांशी आमच्या राज्य संघटनेची बैठक आयोजित केली आहे. आज किंवा उद्या 100% ती बैठक होणार. त्याच्यामध्ये फक्त एकच विषय आहे संघटनेचा का आम्ही काम करायला तयार नाही असं नाही. 100% काम करणार म्हणजे करणार. फक्त त्याला एकच आहे तर तुम्ही कामगार आहे तर ते कामगार आणणे असण्याचा पुरावा नेमके आम्ही कोणते कागदपत्र घ्यायचे तुमच्याकडून म्हणजे आम्ही तुम्हाला देऊ. ऐका ना हे आमचं कोणाशी म्हणणं आहे आमचं कोणाशी म्हणणं आहे शासनाशी म्हणणं आहे. बरोबर आहे ना. याच्यापूर्वीचे जी आर कसे होते तुमचे तुम्हाला आम्ही जी आरच्या कॉपी वगैरे सुद्धा पुरवला. आम्ही तुम्हाला पूर्ण सहकार्य केलं. तुम्हाला अंधारात ठेवलेलं नाही. त्याच्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख काय केलेला आहे की ग्रामसेवकाचा त्या जी आरमध्ये कुठेही उल्लेख नाही 21च्या जी आरमध्ये. बरोबर आहे. परंतु फॉर्मा मात्र आहे का ना फॉर्मामध्ये मात्र जे उल्लेख आहे की ग्रामसेवकाची सही पाहिजे. तर फॉर्मा श्रेष्ठ की जी आर श्रेष्ठ फॉर्म कोणी पण तयार करू शकतो. शासन निर्णय हा शासनाकडून निघतो हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे ऐका ना जी आरमध्ये अगोदर सांगितलं ग्रामसेवकांनी द्या. अगोदर तर सांगितलेलंच नव्हतं 13, 14, 15, 16, 17 पण 21 पर्यंत सुद्धा आहे ना ग्रामसेवकांनी द्या असं नाही आहे. तुमच्याकडे पण तो जे आहे आम्ही पण नाही म्हणत नाही तुम्हाला काम करण्यासाठी आम्ही द्यायला 101% तयार आहे. फक्त आम्हाला ती व्यक्ती कामगारच आहे याचे कोणते पुरावे घेऊन आम्ही त्यांना दाखले द्यावे अशी मागणी आम्ही शासनाकडे केलेली आहे. त्या संदर्भाने शासनाची आज उद्या आमच्या संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक आहे. त्यांच्याकडून निर्णय आल्यानंतर तुमचं काम आम्ही नक्की करणार. दुसरी गोष्ट तुम्ही म्हणता ना कोण म्हणता देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही. आम्ही सुद्धा तुम्हाला दिल्याशिवाय राहणारच नाही. देणार म्हणजे देणारच हे बाजूला आहे. वरिष्ठाची जी टोपी आलेली त्याला तुम्ही केराची टोपी दाखवली का नाही हे सांगा मला. याच्यात आहे स्पष्ट उल्लेख आहे. जोपर्यंत वरून आदेश येत नाही तोपर्यंत तुम्ही सही शिक्के चालू ठेवा. बरोबर आहे. याच्यात तुम्ही मागणी केली याच्या आजवर पत्र निघलेले तोपर्यंत तुम्ही आम्हाला शिक्के देत नाही. आम्ही इथून जात नाही. आज ऐका ना 2 मिनिटं. आपण ज्यावेळेस बँकेमध्ये खातं उघडायला जातो बरोबर आहे. गेल्याबरोबर लगेच मी माझं खातं उघडा असं होतं बरोबर आहे. प्रोसेस काय बरोबर आहे पण किती दिवस हा शासनाच्या अखत्यारीतला विषय आहे. आज पण संपू शकतो उद्या पण संपू. आमच्या संघटनेची बैठक त्यांनी आज लावलेली आहे किंवा तुम्हाला गॅरंटी सांगतो सुरू झाल्याबरोबर आम्ही लाऊडस्पीकर लावू गावामध्ये मग तुम्ही घेऊन जा. पात्र लोकांनी नाही केलं मग बोलायचं सुरू तर होऊ द्या. उद्यापासून काम चालू तुमची जशी मजबुरी तशी आमची मजबुरी. आता ऐका ना आमचे वरिष्ठ अधिकारी आहे वरिष्ठ पदाधिकारी आहे वरिष्ठ म्हणजे मंत्रालयापर्यंत हा विषय घेतलाय. हा आपल्या नुसत्या श्रीरामपूर तालुक्यापुरता किंवा जिल्ह्यापुरता किंवा राज्यापुरतामध्ये विभागापुरतामध्ये तर राहिलं नाही. हा संपूर्ण राज्यामध्ये हा विषय झाला आहे. संपूर्ण राज्यामध्ये ग्रामसेवक संघटनेने एकच मागणी केली का आम्हाला तुम्ही फक्त प्रोसेस ठरवून द्या आम्ही काम करतो. आता तुम्ही जर समजून घेतला तुमचा विषय असा आहे मला बोलू द्या. तुमचा विषय असा आहे ऐका ना तुमची मागणी तिथं लावायला पाहिजे ती घडत नाही आहे. आमचं तुम्हाला म्हणणं ऐका ना तुम्ही तिथं संबंधित आमदार साहेब आहे खासदार साहेब आहे किंवा पदाधिकारी व्यवस्थितपणे हँडल करतील आणि त्याचा मार्ग नक्कीच काढतील आणि आम्ही
पण काम 100% करणार आहे. फक्त लवकर होण्याच्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करा. ते काय होतंय, जखम मांडीला आणि मलम शेंडीला असं नको व्हायला. म्हणजे आमच्याकडे तुमचं काम हे नसतंय, परंतु वरिष्ठाकडून आले आम्ही जे मार्गदर्शन मागितलं ते आल्याबरोबर आम्ही काम नाही केलं मग बोला तुम्ही. तुमच्या आरोपाला आम्ही पूर्णपणे त्यावेळेस आम्ही बाधित राहू. तुम्ही जे बोलता त्याला नाही केल्यानंतर आल्यानंतर 100% करणार म्हणजे करणार. बरोबर आहे. आपण पहिल्या वेळेस आपण सही शिक्के 90 दिवसाचं प्रमाणपत्र दिलं, बरोबर आहे. जानेवारी महिन्यापर्यंत दिले आमच्या तुम्हाला लोकांनी. बोलून दिलं, आम्ही नव्हतं बोललो का? तुम्ही आता मांडा आम्हाला आमचा मार्ग तुमचा योग्य आहे, तुम्हाला तुमचा मार्ग बरोबर आहे. तुमचं म्हणणं आम्ही ऐकून घेतलं, आता आमचं म्हणणं आहे. एक मिनिट, आपण 90 दिवसाचे प्रमाणपत्र याच्या आधी 4-5 दिवसापूर्वी माग दिलेले आहे आपल्याला, बरोबर आहे. कशाच्या अनुषंगाने दिले तुम्ही काय जे डॉक्युमेंट दिले त्याच्या ऐका 1 मिनिट. तुम्ही माझा एक मुद्दा आहे, तुम्ही दिलं ना त्या पद्धतीनेच आम्हाला कामगारांना, गरीब लोक आहे, सहकार्य करा. आत्तापर्यंत केलं त्या पद्धतीने. आम्ही बी मंत्रालयात जाणार आहे. कामगार मंत्र्याशी आमची मीटिंग आहे. त्याविषयी काय तोडगा निघाल तो विषय आपण पाहू. तोपर्यंत आपण मागच्या वेळेस ज्या पद्धतीने 90 दिवसाचं प्रमाणपत्र दिलं त्या पद्धतीने तुम्ही आदेश करावा. त्या पद्धतीत कामगारांना अडचणी देऊन काय झालं माहिती आहे का, 5-6 लोक पाडवून पडले बरं का, त्यांचा मृत्यू झाला. त्यांना 1 रुपया, त्यांचं कार्ड बंद पाडल्यामुळं त्यांना 1 रुपया द्यात नाही. शासनाची मदत आहे, 10 लाख रुपये त्या लोकांना भेटले. त्या विधवाबाईला 25-30 हजार रुपये सुरुवातीला मिळते. तिला बिचारीचा उदरनिर्वाह होतो. तिच्या अडचणी आल्या, त्यामुळं आमची आमच्या बाकीचे जे विषय नाही, पण एक आमच्या संघटनेचा आम्ही काय करू, पण हे गरीब कामगार आहे बिचारे, रोजीरोटी ह्याच्यावर आहे. जो कामाला जाईल तर खाईल, बरोबर आहे की नाही. तुम्ही मागच्या वेळेस जसे प्रमाणपत्र दिले त्या पद्धतीत करा. आम्ही 2-3 दिवसात आमची 6 तारखेला मीटिंग ठेवलेली आहे मंत्रालयात कामगार मंत्र्यांसंग. त्याविषयी काय आमची अडचणी त्याविषयी बी आम्ही चर्चा करू. आणि त्याच्यानंतर तुम्ही काय निर्णय घ्यायचा आपण निर्णय घेऊ. तोपर्यंत तुम्ही जे कामगार अडचणीत आहे, रिन्युअलवाले, त्यांना तुम्ही बरोबर आहे.